LC मोबाईल ऑटो 6 वायरमध्ये हा मॉडेल आहे. 3 ते 7.5 HP साठी चालतो. ह्या 6 वायरमध्ये आपलं पहिले 3 वायर RYB मध्ये येतात, R Y आणि B मध्ये. त्यानंतर एक हिरवं वायर येतं, एक व्हाईट कलरचं वायर येतं आणि एक ब्लॅक कलरचं वायर येतं. ओके, त्याची कनेक्शन डायग्राममध्ये बघा. RYB आपण पहिले 3 RYB इथं लावून द्यायचं. R ला R, Y ला Y, B ला B. हे 3 फेजमध्ये RYB लावून द्यायचे. जर तुमचे RYB लावल्यानंतर SPB कनेक्शन लागत असेल, लाईट लागत असेल, तर लाल आणि पिवळा म्हणजे R आणि येलो हा आदला बदल करून घ्या. याच्या कनेक्शन डायग्राम बॉक्सवरती पण आहे. ह्या बॉक्सवरती बघू शकता. हे कॉन्टॅक्टरचं सेम चित्र इथं दिसेल. ह्याच्यामध्ये RYB, एक ग्रीन कलरची P2 मधली लिंक काढायची आहे. लाल कलरची लिंक आहे म्हणजे ही लिंक आहे. ह्या स्टार्टरची ही लिंक आहे, हे काढून टाकायचे. त्यानंतर एक व्हाईट कलरचं वायर आणि नंतर ब्लॅक कलरचं वायर. परत एकदा सांगतो, ग्रीन मधली लिंक काढायची, व्हाईट आणि ब्लॅक कलर मध्ये RYB. सेम कनेक्शनमध्ये जसं आपण जोडलेलं आहे, ॲटोमधून आलेले कनेक्शन. ग्रीन कलर, व्हाईट कलर मधली लिंक काढली. हे लिंक इथे अशी हे लिंक काढून टाकले. फक्त एकच लिंक काढायची. त्यानंतर ब्लॅक कलर इथं RYB. आता आपण चालू करूया. चालू केल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही टाईम डिले किती मिनिटाला आहे ते सेट करून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आता 0.5 म्हणजे 30 सेकंद तो 30 ऑपरेट होतो. 30 सेकंदानंतर मोटर ऑन होईल. मोटर ऑन झालेली आहे. स्टार्टर होत. पॉवर सप्लाय ऑफ केला, बंद होईल. मोटर बंद, पॉवर सप्लाय. थँक्यू.